खूप जण वर्कआउट म्हणजे एक्सरसाइज घरी पण करतात, काही जण डाएट पण फॉलो करत असतील किंवा जिमला जातात, पण तरी पण वजन कमी होत नाही. मग वजन का कमी होत? 95 kg ना, आय थिंक समथिंग 95 kg त्याचं वेट होतं आणि त्याच्यानंतरचा आत्ताचा हा तुम्हाला मी साधारण एक 14 प्रकारच्या टॅबलेट चालू होत्या, सकाळी संध्याकाळी असं दोन्ही मिळून. नंतर डॉक्टर बोलला की तुम्हाला एक तर डायलिसिसचा प्रॉब्लेम होईल, नाहीतर मग किडनी फेल होईल. गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजची व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट बीच वरून करतोय, कारण का घरीच चाललेला कंटेंट शूट करायचा, पण थोडा आलो बाहेर. आणि आजचा जो कंटेंट आहे ना, तो पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला थंबनेल बघून अंदाज आला असेल, कारण ब्लॉग मध्ये कसं आपले डेली ब्लॉग असतात, लाईफस्टाईल रिलेटेड आणि आपल्या ट्रॅव्हलिंग रिलेटेड. आजचा कंटेंट थोडा मोटिवेशनल टाईप आहे, की बोललो जो रिझल्ट आहे तो बोललो तुमच्यासोबत मग शेअर करू, जेणेकरून ह्याच्या रिलेटेड जे कोण लोक असतील ना, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू दे आणि त्यांना पण ह्या गोष्टीतून मोटिवेट होतील ते. आणि ज्यांना कोणाला जॉईन करायचं त्याच्यावर जॉईन पण करू शकतात. आता काय आहे सगळ्या गोष्टी पुढे मी तुम्हाला सांगतो. आता मेन थंबनेलवर तुम्हाला अंदाज आला असेल की व्हिडिओच्या आतमध्ये नक्की काय असेल. तर आता काय झालं, चाललेलं घरीच करायचं. सर्वात आधी म्हणजे माझं मी डोक्यात घेतलं की दुसरं चॅनल चालू करूया, खास पॉडकास्टसाठी. त्याच्यामुळे आज सेटअप लावला, कॅमेरा आहे, नाहीतर आपल्या मोबाईलने आपण सगळं शूट करतो. पण बोला पॉडकास्टसाठी नवीन चॅनल चालू करूया. पण परत विचार केला की सगळे चॅनल हे ट्रॅव्हलिंग चॅनल कसं होतं, आपण जिथे कुठे असो व्हिडिओ शूट केलं, एडिट केलं, टाकलं. पॉडकास्टला कसं आहे, कंटिन्यू गेस्ट हवेत. त्याच्यामुळे कंटिन्यू गेस्ट जर नसतील तर ते चॅनल आपण प्रॉपर ग्रो करू शकत नाही. त्याच्यामुळे परत विचार कर नको. ज्या अशा काही मेन गोष्टी आहेत, म्हणजे काही अशा काय बोलता येईल त्याला, काही कशा मोटिवेशन व्हिडिओ असतील किंवा काही कशा स्टोरीज असतील त्या भेटल्या तर बोला आपल्या चॅनलला एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये टाकू. तर त्याच्यापैकी आजची एक स्टोरी मतलब म्हणजे तुमच्यासाठी मोटिवेशनच व्हिडिओ आहे आजची. तर कसं आहे, वजन बोलल्यावर कसं वजन वाढतं. कारण कसं आहे, खूप जण वर्कआउट म्हणजे एक्सरसाइज घरी पण करतात, काही जण डाएट पण फॉलो करत असतील किंवा जिमला जातात, पण तरी पण वजन कमी होत नाही. मग वजन का कमी होत नाही, त्याच्यामागे कारण काय, किंवा आपण ज्या डेली लाईफस्टाईल मध्ये आपण खातो काय, किंवा आपण बाकीचं रुटीन कसं असतं, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. वाढतं वजन. आता मी पण त्या गोष्टीमध्ये होतो. आज माझं स्वतःचं मी 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलेलं आहे. हा रिझल्ट आहे. मी बोललो माझ्या बरोबर आता मेन गेस्ट तुम्हाला कोण आहे ते कळलेच असतील ज्या थंबनेल वरती बघून, पण तरी पण सांगतो. आता माझ्यासोबत आपले अमित पाटील सर आहेत, म्हणजे आमचा अमित दादा. तर त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत, कारण त्यांनी एवढा मस्त रिझल्ट त्याच्या लाईफ मध्ये, म्हणजे अक्षरशः त्याला 13 ते 14 गोळ्या त्याच्या चालू असायच्या, म्हणजे जवळपास सकाळी तेवढ्या आणि संध्याकाळी तेवढ्या, आणि त्या सगळ्या गोळ्या त्याच्या बंद झाल्यात. तो 7 ते 8 महिने आता ह्या कम्युनिटीशी पूर्ण जॉईन आहे आणि त्याच्याकडून आम्ही मोटिवेट झालो. मी स्वतः करले. आता 2 महिने झालेत मला प्रॉपर जॉईन करून. माझ्यामध्ये मी रिझल्ट घेतलाय. अजून 2 महिन्यामध्ये माझं जे आयडियल वेट आहे तेवढं मी नक्कीच खाली आणीन आणि प्रॉपर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य आहेत, काय आहे याच्यासाठी आणि काय करावं लागेल तुम्हाला, ते तुम्हाला आता पुढे त्याच्याशी आपण बोलूया आणि त्याचं वेलकम करू आपल्या चॅनलमध्ये आणि त्याच्याशी आता मस्तपैकी गप्पा मारूया. त्याच्यामुळे आता व्हिडिओ स्टार्ट झालाय. व्हिडिओला कोणी तिथून स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि ज्यांना कोणाला वजन वाढलेलं आहे, ह्या रिलेटेड कोणत्याही समस्या असतील ना, त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. त्यांना चांगली संपूर्ण अशी माहिती भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. चला आता अमित सरांचं वेलकम करू, प्लीज या. तर आता कसं आहे, हा आपल्या ह्या टाईपचा म्हणजे पॉडकास्ट टाईपचा पहिला व्हिडिओ आहे. थोडंसं कुठे काय झालं तर समजून घ्या, पण जितकी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आहे आणि ह्यांचा जो रिझल्ट आहे तो सगळे तुम्हाला मी प्रॉपर सांगेन. काय केलं, हे कसं केलं, सगळ्याच गोष्टी. आता त्यांच्याकडून तुमची ओळख सांगा सगळी. नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून. माझं नाव अमित पाटील, मी अलिबाग झिराड मधून बोलतोय. तर मी असं विचारेन की आता पहिला म्हणजे रिझल्ट, आता अरे हे नाही करणार आहो जाऊ, अरे तुलाच करेन, कारण माझा तो दादाच आहे. तर कसं आहे की पहिला तुझी जी बॉडी, जो फोटो आहे तो मी ते पहिला लावीन तुम्हाला, म्हणजे बघा 95 kg ना, आय थिंक समथिंग 95 kg त्याचं वेट होतं. आणि त्याच्यानंतरचा आत्ताचा हा, म्हणजे तुम्ही फोटो बघितला विश्वास पण करणार नाही. आता हा आणि ही बॉडी, ह्याच्या मागचं काय आहे आणि हे करण्यामागे म्हणजे कुठून तुझ्या डोक्यात आलं की बाबा आता वेट कमी झालं पाहिजे, किंवा काहीच आपल्या आजार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, काय कसं काय सुरुवात कुठून केलीस आणि काय सांगशील? सुरुवात तुम्हाला मी साधारण एक 14 प्रकारच्या टॅबलेट चालू होत्या, सकाळी संध्याकाळी असं दोन्ही मिळून. तर जेव्हा लास्ट टाइम डॉक्टरकडे गेलो होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये, तेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला वेट कमी करायला लागेल, नाहीतर तुमच्या गोळ्या वाढत जातील. आणि मला शुगर हाय होती, 450 आणि 650 शुगर होती. पण नंतर डॉक्टर बोलला की तुम्हाला एक तर डायलिसिसचा प्रॉब्लेम होईल, नाहीतर मग किडनी फेल होईल. तर असाच एक 15 दिवस विचार करत होतो. त्यानंतर माझी एक मानलेली बहीण आहे पनवेल मध्ये,
Yes. ती आपल्या घरी आली होती हा आणि तिच्या मिस्टरांबरोबर ओळख होती माझी पहिली. हा तर ते नेहमी बघायचे की अरे तू एवढ्या गोळ्या खातोस काय तुझं. तर काही त्या बहिणीला सांगितलं. मग ती बहीण आणि तिचे कोच असे आपल्या घरी आले होते आणि त्याही मला ह्या कम्युनिटी बद्दल माहिती दिली. तरी पण मी एक 8 दिवस नाही केलं. माझ्या मिसेसने चालू केलं. मी बोलणार हिला 8 दिवसांनी आपल्याला हॉस्पिटलला न्यायला लागतं आणि ही एवढी 8 दिवस झालं व्यायाम करते, वर्कआउट करते, काही तिला त्रास येत नाही. मग त्यानंतर मी चालू केलं. त्याच्यानंतर चालू केल्यानंतर तब्बल मी पहिल्या 21 दिवसांमध्ये माझं 9 किलोचं फॅट लॉस केलं. ओके. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये माझ्या डॉक्टरच्या सल्ल्याने 14 टॅबलेट बंद झाले. 3 महिन्यामध्ये तुम्ही एवढा रिझल्ट घेतला? 3 महिने. आता मी जवळजवळ ह्या कम्युनिटीला 8 महिने झाले जोडून. एक 22 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. ओके, मस्त. म्हणजे तुम्ही ऐकताय आता बघा, एवढ्या 3 महिन्यामध्ये त्यांनी तेवढं केलं आणि आता 8 महिने त्याचे झालेले आहेत. पण मी असं विचारेन की तुमचं रुटीन कसं होतं, म्हणजे जे तुम्ही डाएट कसं फॉलो करायचे? कारण का नुसतं वर्कआउट करून काहीच होत नाही, किंवा आपण जिमला गेलो तरी काही होत नाही, रनिंग केली नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. मग तो डाएट कसा? कारण सर्व गेम डाएटचाच आहे जास्त करून. त्याच्यामध्ये कसं आहे, सकाळी आता आपलं पहिलं एनर्जी ड्रिंक असतो आणि प्रॉपर 45 मिनिटं वर्कआउट असतो. त्याच्यामध्ये मेडिटेशन असतं, कार्डिओ असतं, ते प्रकार असतात. त्याच्यानंतर प्राईम टाइम असतं, त्याच्यामध्ये सर्व काही काही असतात, त्यांची माहिती मिळते, कोणाचे रिझल्ट शेअर होतात, त्या माहितीप्रमाणे आपल्याला पण समजतं. त्याच्यानंतर मग एक 10-1 वाजता बॉईल केलेले मूग किंवा हे खायचं, सॅलड खायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराला जेवढं पाहिजे फायबर वगैरे ते सर्व ते होतं. त्याच्यानंतर दुपारी जेवण आहे, परत संध्याकाळी एनर्जी ड्रिंक घ्यायचं आणि 6 वाजेपर्यंत काय खायचं असलं तर खायचं. त्याच्यानंतर पूर्ण हे करायचं. म्हणजे 1 महिन्यामध्ये तू एवढं सगळं फॉलो केलं होतंस आणि अजून पण करतोस? हो, अजून पण माझं रोजचं तेच रूटीन. आणि अजून तुझं काय आहे, किंवा माझा आयडियल बट अजून इथपर्यंत यायला पाहिजे, काय तुझा गोल आहे? अजून माझं 10 किलो कमी करायचं आहे. अजून 10 किलो कमी करायचं आहे आणि नंतर मग ते वेट मेंटेन करायचं. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये पण त्यांचं जे शेक आहे ते त्याच्यामुळे पूर्ण भुकेवर कंट्रोल होतं आणि साधारण 114 प्रकारचे न्यूट्रिशन आपल्या शरीरात मिळतात. आज काय आपण भाजी खाल्ली तर काय 114 प्रकारचे प्रोटीन घेऊ शकत नाही. बरोबर आहे. त्या शेक मध्ये 114 प्रकारचे न्यूट्रिशन असतात, म्हणजे जे आपल्या शरीराला पाहिजेत, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ते आपल्याला सर्व मिळतात. बरोबर. त्याच्यामध्ये तुमच्या स्किनला जे जे वेगवेगळे अवयव आहेत आपल्या शरीरात त्यांना सर्वांना ते प्रत्येकाचं न्यूट्रिशन मिळतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला त्याचा बराच फरक पडला. आणि बाहेर ह्याच्या अगोदर कसं होतं, बाहेरचा आपण नाश्ता करायचो, ब्रेड खा, वडापाव खा, ते पूर्ण मी. कसं रुटीन होतं तुमचं ह्याच्या अगोदरचं तुम्ही सांगा? अगोदर कसं होतं, रात्री कुठे पण ड्रायव्हिंगला जा, हे जा, त्याच्यामुळे 20 ते 22 कप चहा व्हायचा. नाश्त्याला तर काय वडापाव खा, मिसळ खा, काय जे भेटेल ते, त्याला काही हेच नव्हतं. मसाला डोसा इडली ते खा. पण त्याच्यामुळे काय होत होतं, भूक भागत होती आणि शरीर चरबीयुक्त होत चाललेलं. 96 पर्यंत वजन गेलं. पण जेव्हा या कम्युनिटीला जोडल्यानंतर सर्व माझं रुटीन चेंज झालं. जसं कोच सांगत गेले प्रकार कमी करा, हे करा, ते जसं सांगितलं तसं फॉलो करत घेतलं. 8 महिन्यामध्ये मला 22 किलोचा फॅट लॉस केला. पण आता एनर्जी पण एवढी वाढलेली आहे की तुम्ही 45 मिनिटं वर्कआउट करून परत 45 मिनिटं सांगितलं तरी पण तेवढी कॅपॅसिटी आहे. आणि ज्या वर्कआउटच्या व्हिडिओज आहेत ना, त्या पण मी लावेन, म्हणजे बघा कशा प्रकारे वर्कआउट होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी विचारेन, फॅमिली सोबत आपण करू शकतो का, की म्हणजे आपली लहान मुलं आहेत किंवा दुसरं कोण असेल आपले, तर आपण करू शकतो का? सर्व माझ्या मध्ये मी, माझे मिसेस, माझा लहान 10 वर्षाचा मुलगा आहे तो, आम्ही सर्व करतो. त्याच्यानंतर ह्या कम्युनिटीमध्ये बरेचसे असे मुलं आहेत की ती 7-8 वर्षाची आहेत, ती पण करतात. इव्हन आपली लहान मुलं सोडा 60-70 वर्षाची जे आहेत ते पण ह्याच्यामध्ये वर्कआउट. आणि सर्वांना असे आता या आपल्या कम्युनिटीमध्ये जवळजवळ 170 ते 80 लोक असतात.
रोज सकाळच्या मॉर्निंगच्या वर्कआउटला. बरोबर आहे. आणि परत आपली संध्याकाळची लिंक असते, संध्याकाळची एक लिंक असते. म्हणजे तुम्हाला मी अजून एक सांगेन की मी पण स्वतः या कम्युनिटी जॉईन झालोय दादाकडूनच येऊन. कारण कसं होतं माहितीये का, आपल्या लोकांचा एक माइंडसेट असतो, जोपर्यंत माणूस रिझल्ट बघत नाही ना तोपर्यंत कोणच विश्वास ठेवत नाही. मी सांगितलं ना, अरे मी हे करतो ते करतो, नाही तू दाखव माझा हे दिसलंय, मग माणूस विश्वास होतो. जसं की मी पण त्याच्यावर आता हे केलं, मी पण आता कम्युनिटी जॉईन आहे, जवळपास मला पण 2 महिने झाले. मी पण 10 kg वेट लॉस केलेला आहे. आणि मेन म्हणजे काय, आपला डाएट, आपण डाएट कसा फॉलो करतोय आणि त्यांचं रुटीन कसं आहे. कारण असं नाही की आपण वर्कआउट करतोय, सकाळी उठून एनर्जी ड्रिंक घेतोय, जाऊन परत खातोय, तर नाही, डाएट पण तेवढाच फॉलो झाला पाहिजे. तुम्ही यांचं ऐकलं पूर्ण, म्हणजे आम्ही सरांचं की कसं सांगितलं आहे प्रॉपर, की त्यांचा आधी म्हणजे हे सगळं कम्युनिटी जॉईन करायच्या आधी ते कसे होते आणि त्यांचं रुटीन काय होतं, कुठे गेलं, काय भेटलं, खाल्लं. आणि आपलं पण सेम, माझं पण तेच, आपलं बाहेर गेलो, खाल्लं काही, त्याच्यामुळे आपलं वेट आहे ना वाढत जातं, कधी ते आपल्याला पण समजत नाही. आणि त्याच्यानंतर कम्युनिटी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट तुम्ही बघू शकता आता काय रिझल्ट आहे. आणि हा व्हिडिओ मला बनवण्यामागचा हाच उद्देश आहे की जे त्यांचं वेट जास्त आहे त्या वेट कसं कमी करू. त्यांना प्रत्येक गोष्टीची चिंता पडलेली असते, वेट वाढलं की सगळ्याच गोष्टी होतात, सगळे आजार वाढतात, ब्लड प्रेशर तुमचं वाढतं, तुम्हाला धावायला त्रास होतो, दम लागतो सगळ्या गोष्टींमध्ये, साधीशी छोटी गोष्ट आपण करता येत नाही, सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो. मग ते कमी कसं करायचं, की कम्युनिटी काय आहे आपली, कसं आपल्या सगळ्या गोष्टी होतात त्या कम्युनिटीमध्ये आपल्याला सर्व तुमचं प्रॉपर ते गायडन्स करतात, की त्याच्यामध्ये तुमचं वर्कआउट कसं करायचं, त्याच्यानंतर डाएट प्लॅन कसं करायचं, सर्व त्यांचं मार्गदर्शन असतं. की बाबा कुठला आजार आहे, त्याच्यावर काय करायला पाहिजे, त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे, ते सर्व माहिती ते देतात प्राईम टाइम मध्ये. त्याच्यानंतर त्यांची संध्याकाळी पण असते मीटिंग, तेव्हा पण ते सांगतात की जेणेकरून असं चाललेलं आहे की अख्खा भारत देश आपला आहे तो फिट झाला पाहिजे. आपल्याला किती देशांमध्ये आपली कम्युनिटी काम करते? आपली 95 देशांमध्ये. 95 देशांमध्ये काम. आणि दुसरं म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये की आता समजा तुम्ही बाहेर कुठे गेले तर तिथे तुम्ही ऑनलाईन वर्कआउट करू. बरोबर आहे. काय होतं, पाऊस जास्त आला मग तुम्ही चालाल कधी जाणार, काय करणार, थंडीचे दिवस आहेत ते बाहेर जाऊ शकत नाही थंडी. पण आपलं तसं नाही की आपलं ऑनलाईन घरी तुमच्या घरच्या रूम मध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता. म्हणजे कोणाचाही त्रास नाही, काय नाही. त्याच्यामध्ये वर्कआउट आहे, झुंबा डान्स आहे, मेडिटेशन आहे, म्हणजे जे आपले 5 तत्व हे आहेत शरीरासाठी तेवढी सर्व तिथे प्रॉपर करून. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते मार्गदर्शन करतात. बरोबर. आणि कसं आहे, सकाळी आपण उठलो ना की बरोबर 5 वाजता लिंक चालू होते, त्याच्यानंतर 6:15 प्रॉपर आपला वर्कआउट चालू होतो, ते 6:30 पावणे 7 पर्यंत आपलं प्रॉपर चालतं. त्याच्यामध्ये आता सरांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आणि मेन कसं आहे, तुम्ही स्वतःहून मनापासून केलं पाहिजे. मार्गदर्शन हे प्रॉपर करत होता अमित दादा, हा माझा आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण मला प्रॉपर मार्गदर्शन केलं. त्याच्या ह्याच्यावर मी प्रॉपर चाललोय, वेट प्रॉपर मेंटेन राहतोय, प्रॉपर खाली आले. आणि अजून आयटीएल वेट मला खाली आणायचं आहे तेवढं, आणि ते तिथपर्यंत आलं की त्याच्यानंतर मी पण प्रॉपर ते मेंटेन ठेवणार, 2 किलो वाढणार, परत कमी होणार, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला पण हे सगळं जॉईन करायचं आहे ना, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता, आपल्या प्रथमेश पाटील ऑफिशियलला. आणि तुम्हाला जर कम्युनिटी जॉईन व्हायचं म्हणजे खरंच जे कोण त्यांचं वेट वाढलंय आणि त्यांना खरंच मनापासून वेट, ज्यांना खरंच नाही करायचं ना तरी उगाच ह्याच्यासाठी DM करू नका, पण जे मनापासून खरंच ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ते खरंच आजाराशी त्रस्त आहेत, ब्लड प्रेशर वाढतं, हे वाढतं, सगळ्याच गोष्टी आहेत, ते DM करा. तुम्ही पण कम्युनिटी जॉईन व्हा आणि तुम्ही पण मस्त तुमची हेल्दी लाईफ जगा. आणि दुसरी गोष्ट त्याही सांगितली की आपली ऑनलाईन लिंक असते, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही. तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठे पण असा, तुम्ही ऑनलाईन चालू केलं की सकाळी वर्कआउट आणि संध्याकाळी वर्कआउट करू शकता. पण बेस्ट असतो सकाळी वर्कआउट, मॉर्निंगला करणं. एकदा वर्कआउट झाला की 7 नंतर पण फ्री झालो की आंघोळ वगैरे केली की मस्त पूर्ण दिवस आपला फ्रेश आणि एनर्जेटिक मध्ये जातो. आणि अजून एक की आता हे वजन कमी करण्याबाबतीत सांगितलं मी, वजन कसं कमी करायचं. आता मेन असं नाही की हे जे आपले आहेत त्यांनी आपण वजन कमी करू शकतो. जर ज्यांचं हाईट जास्त आहे पण आयडियल वेट मेंटेन नाही, त्यासाठी वजन वाढवू पण शकतो आपण. म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आपण वजन वाढवू पण शकतो, वजन कमी पण करू शकतो. आणि जे आपले शेक्स आहेत, नंतर एनर्जी ड्रिंक्स आहेत, ते असं काही नाही की त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत किंवा काहीच एक, त्या सगळ्या प्रॉपर आहेत, कारण आपण स्वतः घेतोय. आणि ते सगळं आपल्याला वजन मेंटेन करायला आणि आपली भूक भागवायला मदत करतं. बाकीच्या गोष्टी तुमच्या खाण्यावर आहेत, तुम्ही सगळं कराल आणि बरीच जेवलात तरी सगळ्या गोष्टी फेल आहेत. आणि हो, ही प्रमोशन व्हिडिओ नाहीये, जो रिझल्ट दादाचा आहे तो माझा, त्याला मी बोललो की आपण सर्वांना तुझा रिझल्ट दाखवू, कारण जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे ना ते आपल्या कम्युनिटीशी जॉईन होतील आणि त्यांच्या स्वतःमध्ये बदलाव करतील. तर थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. अशाच आपला हा खरा पॉडकास्ट चॅनल आहे, आधी पण सांगितलं मी, तरी असं काही मोटिवेशनल व्हिडिओ असतील किंवा अजून अशा काही मला चांगला स्टोरी भेटला तुमच्यासोबत शेअर करू शकतो तर मी नक्की करीन. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात
आणि जायच्या आधी परत सांगतो, आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ आहे ती पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.